Dear students, today we continue the numericals on oscillations. Up to now, you have learned the 75 numericals on this topic. Now, the next numerical is the 76. Today, we learn all the numericals very typical and their chances, many chances to come in the exam. म्हणजे याच्या पुढे जे असेल ते अनेक न्यूमरिकल्स आता आपण लर्न करणार आहेत. बरेचसे टिपिकल न्यूमरिकल्स आहेत बेटा. आणि खूप वेळा परीक्षेमध्ये विचारण्यासारखे टिपिकल जे प्रॉब्लेम ज्याला म्हणतो आपण शेवटच्या टप्प्यामध्ये टिपिकल प्रॉब्लेम आपण लर्न करतो. तर हे प्रॉब्लेम विशेष लक्ष ठेवायचं. प्रत्येक प्रॉब्लेम एक्झाममध्ये आलेला आहे असं गृहीत धरूनच लर्न करायचं. जर ते न्यूमरिकल्स तुम्ही काळजीपूर्वक सिन्सिअरली नाही केलात आणि सोपे न्यूमरिकल जर तुम्ही करत गेलात तर एक्झाममध्ये नेहमी सोपे विचारत नाही. टिपिकली असू शकतात, नॉर्मल असू शकतात, सिम्पल असू शकतात. हे सर्व व्हरायटीज ऑफ प्रॉब्लेम आपण इथं कव्हर करणार आहे बेटा. पेंडुलम क्लॉक कीप्स करेक्ट टाईम. प्रॉब्लेम नंबर 76 पहा. अ पेंडुलम क्लॉक कीप्स करेक्ट टाईम ॲट T20 डिग्री. म्हणजे टाईम जो दिलेला आहे T1 इज इक्वल टू 20 डिग्री अँड कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन ज्याला आपण अल्फा म्हणतो तो 12 × 10⁻⁻6 पर डिग्री सेल्सियस. इफ द रूम टेम्परेचर इंक्रीजेस टू T2 इज इक्वल टू 40 डिग्री सेल्सियस बेटा, हाउ मेनी सेकंड्स द क्लॉक लूज और गेन पर डे. लूज और गेन पर डे. पेंडुलम क्लॉक लूज और पर डे. आता पहा, बेसिकली तुम्ही जर आता या न्यूमरिकलचा विचार केलात तर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला आत्तापर्यंत टेम्परेचरचा कुठंच काही संबंध आलेला नाही. बरोबर आहे आणि सत्य आहे. पण हा पेंडुलम कोणता आहे? हा पेंडुलम स्ट्रिंग पेंडुलम आपण कन्सिडर करतो. म्हणजे भिंतीवरचं जे घड्याळ असतं ना त्या घड्याळामध्ये जो पेंडुलम असतो तो मेटॅलिक असतो आणि टेम्परेचर वाढत गेलं तर एक्सपान्शन होतं, लेंथ वाढते आणि लेंथ वाढल्यानंतर पेंडुलम काय होतं, टाईम पिरियड वाढतो आणि टाईम पिरियड वाढलं तर पेंडुलम टाईम लूज करतो. पेंडुलम टाईम लूज करतो. मग या ठिकाणी लूज ऑर गेन, तरी पहिल्यांदा इथं लूज द टाईम आपण असं म्हणतो. पण किती टाईम लूज करतो, एका दिवसाला किती? तर बेसिकली काय भेट आपल्याला T डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √L आणि प्रोपोर्शनल टू L⁻². बरोबर आहे. आणि डेल्टा T अपॉन T आपण एररचा फॉर्म्युला घेतला तर 1/2 डेल्टा L अपॉन L. आता डेल्टा L अपॉन L काय, इन्क्रीज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ. आता हा प्रॉब्लेम टिपिकल यासाठी की दोन टॉपिक आहे, हीटचं टॉपिक आणि ऑसिलेशन, या दोन्हीला कंबाईन केलेलं आहे. म्हणजे आपण आता बाय डेफिनेशन ऑफ कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन, बाय डेफिनेशन ऑफ coefficient of linear expansion काय सांगा बरं, अल्फा इज इक्वल टू इंक्रीज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ पर युनिट राइज इन टेम्परेचर डेल्टा टी. राइट. इंक्रीज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ पर युनिट राइज इन टेम्परेचर. तर बेटा देअरफॉर डेल्टा L अपॉन L इज इक्वल टू अल्फा इंटू डेल्टा टी. राईट. म्हणजे इथं काय झालं, डेल्टा T इज इक्वल टू T डिवाइड बाय 2 इंटू अल्फा इंटू डेल्टा टी. डाटा आपल्याला पहा, लेंथ काही दिलेलं नाही पण डायरेक्टली आपल्याला व्हॉट इज डेल्टा टी, एरर इन द मेजरमेंट ऑफ टाईम इन वन ऑसिलेशन. एका ऑसिलेशनमध्ये पेंडुलमनं किती टाईम लूज केलेला आहे तो आपण इथं काढतो. आणि कोणता पेंडुलम क्लॉक कीप करेक्ट टाईम. तर एका दिवसाचे ऑसिलेशन किती होतात, इन
one oscillation, pendulum loses time delta t second. Therefore in one day म्हणजे 86,400 डिवाइड बाय टी ऑसिलेशन मध्ये हाऊ मच टाईम, आणि किती आलं बेटा, इथं जे येतं किती टी बाय 2 इंटू अल्फा इंटू डेल्टा टी इंटू 86,400 डिवायडेड बाय टी. हा टी आणि इथं टी कॅन्सल. 1/2 इंटू अल्फा किती 12 इंटू 10⁻⁻6 इंटू डेल्टा टी म्हणजे टेम्परेचरमधला डिफरन्स 40 - 20 म्हणजे 20 इंटू 86,400 पाहा बेटा, हे तिथं आलं 10, दॅट इज इक्वल टू 12 इंटू 10⁻⁵ इंटू 86,400 राईट. हां, आता 12 हे 0 हे 0, 12 48ला 8 हाचे 4, 72 आणि 72 आणि 4 76, 6 हाचे 7, 12 96 आणि 7, 96 आणि 7 103 बरोबर आहे. आता 1 2 3 4 5 म्हणजे 10.36 सेकंद. 10.36 सेकंद is the answer of this numerical. The next numerical is 77 number. The pendulum bob has a speed of 3 meter per second at its lowest position. Lowest position ची स्पीड किती दिलेली आहे 3 मीटर पर सेकंद. And the length of the pendulum is L is equal to 0.5 meter. The speed of the bob when length of the pendulum makes an angle of 60 degree, theta is equal to 60 degree असेल तर त्यावेळेसची स्पीड आपण u कन्सिडर करू आणि ती काढायची आहे बेटा. खूप छान प्रॉब्लेम आहे. एक्झामला पाठीमागचे पेपर रेफर करत गेला तर तुम्हाला निश्चित कळेल की हा एक्झाममध्ये विचारलेला आहे, दोन्ही एक्झामला नीट आणि जेईसाठी. तर बेटा हे कसं आहे, हा पेंडुलम इथं मीन पोझिशनला आहे, इथं याची स्पीड तुम्हाला दिलेली आहे आणि याला डिस्प्लेस केलेलं आहे किती अँगलनं 60 डिग्रीनं. तर या ठिकाणी काय असेल, आता ही हाईट असेलच, ही एच हाईट, मग या ठिकाणी कायनेटिक एनर्जी असेल पेंडुलमला पूर्ण, आणि इथं कायनेटिक प्लस पोटेन्शियल एनर्जी दोन्हीही असेल, कायनेटिक प्लस पोटेन्शियल असेल. बाय द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, बाय द लॉ ऑफ conservation, by the law of conservation of energy, total energy at lowest is equal to total energy at 60 degree, that is kinetic energy 1/2 mv square, potential energy 0 असते प्लस, is equal to kinetic energy 1/2 mu square 60 डिग्रीला प्लस mgh हाईट. पोटेन्शियल एनर्जी जी असेल ती म्हणजे कोणती mgh हाईट. हां, सांगा बेटा, आता तुम्हाला जे असेल बेसिक फॉर्म्युला काय असेल, m कॉमन काढून कॅन्सल केला आणि v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2gh. v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2gh. आपल्याला u स्क्वेअर इज इक्वल टू v स्क्वेअर मायनस 2gh इज इक्वल टू v स्क्वेअर मायनस 2g
एचची किंमत यल इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. हा यल हाईट बरोबर आपण सर्क्युलरमध्येही हाच फॉर्म्युला येतो आणि ऑसोलेशन मिळतो. एच इज इक्वल टू यल इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. आता जर किमती ठेवलात काय येईल सांगा बरं. व्ही स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर 9 मायनस 2 इंटू जी 10 इंटू लेंथ 0.5 इंटू 1 मायनस कॉस 60 डिग्री अँड दॅट इज इक्वल टू 9 मायनस हे किती आलं 10. हे डेसिमल इथं कॅन्सल झाला. 5 इंटू 2 10 इंटू 1 मायनस 1/2 इज इक्वल टू 9 मायनस 10 1/2 इज इक्वल टू 9 मायनस 5 इज इक्वल टू 4 u square and therefore u is equal to 2 meter per second. u is equal to किती म्हणलं तुम्हाला मी u is equal to 2 meter per second. हा न्यूमरिकल थोडासा वेगळा टिपिकल टाईपमध्ये आहे बेटा. काय याच्यामध्ये हे पहा कायनेटिक एनर्जी लोएस्ट पोझिशनला आणि इथं जे असेल टोटल एनर्जी कायनेटिक मीन लोएस्ट पोझिशनला आणि एच हाईटला कायनेटिक प्लस पोटेन्शियल ही टोटल एनर्जी असते. बाय द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी टोटल एनर्जी ॲट लोएस्ट इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट 60 डिग्री. आता 1/2 mv स्क्वेअर प्लस 0 इज इक्वल टू 1/2 mu स्क्वेअर प्लस mgh आणि मग देअरफोर 1/2 m कॉमन काढलं v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2gh आणि u स्क्वेअर इज इक्वल टू v स्क्वेअर मायनस 2gh इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस 2gl. आता एचची किंमत किती म्हणलं मी तुम्हाला एचची किंमत यल इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा येतं बेटा. आता हा फॉर्म्युला लक्षात ठेवा ऑसोलेशनमध्ये येतं आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये सुद्धा हाच फॉर्म्युला तुम्हाला अनेक वेळेस यूज केलेला आहे. आणि मग अशा टाईपचा एक प्रॉब्लेम लक्षात ठेवा. डिजिट बदलून जर वेगळा असं विचारला तर तुम्हाला तो सॉल्व करता आला पाहिजे. आता बेटा नेक्स्ट सर्व प्रॉब्लेम टिपिकल आहेत हे लक्षात घ्या आणि टिपिकल आहेत याचा अर्थ हार्ड नाहीत फक्त कन्सेप्ट ओरिएंटेड आहेत आणि ते एक एक कन्सेप्ट तुम्हाला इथं क्लिअर झाले पाहिजेत. अ सिम्पल पेंडुलम विथ अ मेटॅलिक बॉब हॅज ए टाईम पिरियड टी इफ द बॉब इज इमर्स्ड इन ए नॉन व्हिस्कस लिक्विड अँड इट्स टाईम पिरियड इज मेजर्ड ॲज 4t. म्हणजे पहिल्यांदा इयरमध्ये ऑसोलेट केला पेंडुलम टाईम पिरियड टी आहे आणि त्या पेंडुलमला लिक्विडमध्ये ऑसोलेट केला तर टाईम पिरियड 4t आहे. देन द रेशो ऑफ डेन्सिटीज ऑफ द मेटल बॉब टू दॅट ऑफ द लिक्विड इज. आपल्याला विचारलं आहे काय तर रो एम डिवाइड बाय रो एल बरोबर किती असं विचारलं आहे. हां बेसिक फॉर्म्युला तुम्हाला काय T2 डिवाइड बाय T1 is equal to 1 upon root of 1 minus rho m rho L minus rho m. हे L ना लिक्विडची डेन्सिटी. हा बेसिक फॉर्म्युला आहे तुम्हाला. मग आता याला काय करा तुम्ही या साईडला घ्या 1 मायनस रो एम अपॉन रो L अपॉन रो एम इज इक्वल टू T1 अपॉन T2. आलं का लक्षात. हे इकडे या असेल आणि मग पुढे T1 मायनस T1 अपॉन T2 इज इक्वल टू रो एल अपॉन रो एम. चला सॉल्व करा बरं. 1 मायनस T डिवाइड बाय 4t T2ची किंमत इज इक्वल टू रो एल डिवाइड बाय रो एम. मला वाटतं स्क्वेअर करावं लागेल नाही का आपल्याला इथं. हे याचा स्क्वेअर इथं याचा स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर म्हणजे इथं टी स्क्वेअर डिवायडेड बाय 16t स्क्वेअर हे कॅन्सल झालं.
16 minus 1 divided by 16 is equal to rho L divided by rho M. आणि 15 divided by 16 is equal to rho L divided by rho M. आपल्याला विचारलेलं आहे rho M divided by rho L is equal to 16 upon 15. आलं का लक्षामध्ये? पहा बेसिक फॉर्म्युला इम्पॉर्टंट काय इथं, हे T1 एअरमध्ये टाईम पिरियड, T2 लिक्विडमध्ये ऑसिलेट केल्यानंतर, आणि बेसिकली T2 बाय T1 इज इक्वल टू, T2 म्हणजे लिक्विडमध्ये टाईम पिरियड वाढतो, डिवाइड बाय T2 बाय T1 इज इक्वल टू 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस असं घ्या, मध्ये मिडलला आहे 1 मायनस रो लिक्विड मायनस रो मटेरियल, आणि मग स्क्वेअर करा दोन्हीकडे, तर काय येतं 1 मायनस रो एल अपॉन रो एम इज इक्वल टू T1 स्क्वेअर अपॉन T2 स्क्वेअर. याला आता सिम्प्लिफिकेशन केलात, किमती ठेवलात, आणि तर आपल्याला हा न्यूमरिकल अशा पद्धतीनं सॉल्व करता येईल बेटा. आता त्यानंतर त्याच्या पुढचा न्यूमरिकल जो असेल, पहा नेक्स्ट न्यूमरिकल आपण इथं कोणता आहे, अ सिम्पल पेंडुलम ऑफ लेंथ L1 इज इक्वल टू 121 सेंटीमीटर टेक्स टाइम स्मॉल t1 इज इक्वल टू 11 अपॉन 3 मिनिट टू एक्झिक्यूट 100 ऑसोलेशन. किती ऑसोलेशन? 100 ऑसोलेशन. Then the time that another simple pendulum of length L2 is equal to 81 centimeter takes to execute the same number of oscillations, तर T2 बरोबर काढायचं आहे बेटा, T2 बरोबर काढायचं आहे. आता पहा तुम्हाला बेसिक फॉर्म्युला काय येतो, नंबर ऑफ ऑसोलेशन्स जे स्मॉल टी कॅपिटल टी मध्ये काय रिलेशन आहे आपल्याला, यामध्ये एका पेंडुलमचे 121 सेंटीमीटरचा पेंडुलम आहे, राईट. तर N1 इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट L1, N2 इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट L2, आणि मग N1 बाय N2 इज इक्वल टू रूट ऑफ L2 बाय L1 इज इक्वल टू L2 किती, L2 ची लेंथ 81 डिवायडेड बाय 100 अँड 121 म्हणजेच हे 9 डिवाइड बाय 11, N1 बाय N2 ची किंमत आली बेटा. फ्रिक्वेन्सी झाले ह्या. आता फ्रिक्वेन्सीज आपल्याला दिलेलं आहे आणि टाईम विचारलेला आहे तुम्हाला. आता नंबर ऑफ ऑसोलेशन, आता मी तुम्हाला 10 सेकंड टाईम दिला, 10 सेकंद आणि सिम्पल पेंडुलम दिला, तर नंबर ऑफ ऑसोलेशन्स किती झाले, नंबर ऑफ ऑसोलेशन इज इक्वल टू टोटल टाईम डिवाइड बाय पिरियड, बरोबर आहे. नंबर ऑफ ऑसोलेशन N इज इक्वल टू टोटल टाईम डिवाइड बाय पिरियड, म्हणजेच N काय 1 अपॉन N. नंबर ऑफ ऑसोलेशन्स इज इक्वल टू, आता इथं जो टाईम दिला आहे T1 इंटू N1, T1 इंटू N1 नंबर ऑफ ऑसोलेशन्स. आता फ्रिक्वेन्सी आपण पहिल्या पेंडुलमची N1 घेतली बेटा. आता हे कॅपिटल N म्हणतो, नंबर ऑफ ऑसोलेशन्स. आता हे तेवढेच ऑसोलेशन ठेवलेले आहेत. टाईम पिरियड आपल्याला T2 काढायचा आहे, आणि इथं जे असेल हा T2 कॅपिटल म्हणजेच N2 इंटू T2. हे तर कॉमन आहे, कॉन्स्टंट आहे, तर तुम्हाला काय दिलं आहे N1 T1 इज इक्वल टू N2 T2. आपल्याला T2 काढायचं आहे, N1 T1 डिवायडेड बाय N2. चला आता तुम्हाला इथं दिलेलं आहे N1 बाय N2 ची किंमत किती आहे, 9 डिवाइड बाय 11 इंटू T1 किती दिलेलं आहे, 11 डिवाइड बाय 3, 11 कॅन्सल, इथं 3 मिनिट
तर टाईम T2 इज इक्वल टू 3 मिनिट हा टाईम दिला बेटा. म्हणजे काय बेसिक फॉर्म्युला पहा, फ्रिक्वेन्सी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ लेंथ आणि टाईम पिरियड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट लेंथ आहे. तर N1/N2ची किंमत रूट ऑफ L2/L1 इन्व्हर्सली रूटमध्ये, आणि ही किंमत काढली मी. आणि नंबर ऑफ ऑस्युलेशन्स इज इक्वल टू हा एक बेसिक फॉर्म्युला आहे, तो लक्षात ठेवा. काय नंबर ऑफ ऑस्युलेशन इज इक्वल टू टोटल टाईम डिवाइड बाय पिरियड. तर टोटल टाईम आता ही पिरियड म्हणजेच फ्रिक्वेन्सी N1 × T1 आणि N इज इक्वल टू T2 डिवाइड बाय कॅपिटल N2 T2. हे दोन्ही नंबर ऑफ ऑस्युलेशन तेवढेच ठेवलेले आहेत, ऑस्युलेशन बदललेले नाही. म्हणजे इक्वेट केलं N1 T1 इज इक्वल टू N2 T2. आपल्याला T2 काढायचं आहे. T2 इज इक्वल टू N1/N2 × T1 अँड दॅट इज T2 इज इक्वल टू 3 मिनिट इज द रिझल्ट ऑफ धिस. एक वेळेस प्रॉब्लेम समजला की आपण पटकन त्याला सॉल्व करू शकतो कोणत्याही वेनं. त्यानंतर नेक्स्ट न्यूमरिकल बेटा. सर्व प्रॉब्लेम्स व्यवस्थित आहेत, छान एक्झामला पडलेलीच फाईल घेतली. आता 80 नंबर पहा. अ सिम्पल पेंडुलम ऑफ लेंथ L1 हॅज ए फ्रिक्वेन्सी L1 लेंथ आहे, त्याची फ्रिक्वेन्सी N1 इज इक्वल टू 1/4 हर्ट्ज अँड अनदर सिम्पल पेंडुलम ऑफ लेंथ L2 फ्रिक्वेन्सी N2 इज इक्वल टू 1/3 हर्ट्ज. देन टाईम पिरियड ऑफ द पेंडुलम. आता L1 मायनस L2 लेंथ असलेल्या पेंडुलमचा टाईम पिरियड काढायचा आहे. बेसिकली काय आपल्याला टाईम पिरियड काढायचं आहे, म्हणजे तर T1 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट L1, T2 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट L2, राईट. आता तुम्हाला दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, N1 N2 म्हणजेच कंपॅरेटिव्ह पिरियड किती आला इथं, T1 इज इक्वल टू 4 आणि T2 इज इक्वल टू 3 सेकंद, राईट. या दोन्हीमध्ये बेटा. तर टाईम पिरियड तुम्हाला दिलेला आहे, म्हणजेच T1/T2 इज इक्वल टू रूट ऑफ L1/L2. चला T1ची किंमत ठेवा, किती आहे, 4 डिवाइड बाय 3 इज इक्वल टू रूट ऑफ L1/L2. स्क्वेअर करा, 16 डिवाइड बाय 9 इज इक्वल टू रूट ऑफ L1 डिवाइड बाय L2. आता पेंडुलमचा म्हणजे काय करा, दोन्हीकडे -1 ॲड करा. तर 16 - 9/9 इज इक्वल टू L1 - L2 डिवाइड बाय L2. L2 पेंडुलमचा टाईम पिरियड. आता ह्याला सॉल्व केलात, 16 म्हणजे 7 डिवाइडेड बाय 9 इज इक्वल टू L1 - L2 डिवाइड बाय L2. आता दोन्हीकडे स्क्वेअर रूट घ्या. तर रूट ऑफ 7 डिवाइड बाय 3 इज इक्वल टू रूट ऑफ L1 - L2 डिवाइड बाय रूट ऑफ L2. तुम्हाला लेंथ किती, L1 - L2 हा टाईम पिरियड आहे. तर T इज इक्वल टू रूट ऑफ 7 सेकंद. L1 - L2 लेंथचा टाईम पिरियड रूट 7 आणि L2 लेंथचा टाईम पिरियड 3. L2 लेंथचा टाईम पिरियड ऑलरेडी दिला आहे 3 फ्रिक्वेन्सी आहेत. तर अशा पद्धतीनं हा न्यूमरिकल तुम्ही सॉल्व करावा लागेल. T1 डायरेक्टली रूट L1, T2 डायरेक्टली रूट L2, T1/T2 इज इक्वल टू रूट ऑफ L1/L2. आणि मग शॉर्टकट मेथडनं केलात अशा पद्धतीनं तर हा न्यूमरिकल तुम्हाला इथं सॉल्व करता येईल बेटा, हा न्यूमरिकल. आता त्यानंतर 81 नंबरचा न्यूमरिकल. अ सिम्पल पेंडुलम ऑस्युलेटिंग इन एअर हॅज ए टाईम पिरियड ऑफ. इथं लक्षात ठेवा टाईम पिरियड किती दिलेला आहे, T1 इज इक्वल टू रूट 3 सेकंद. Now the bob of the simple pendulum is completely immersed in a non-viscous liquid whose density equal to. डेन्सिटी कोणाची दिलेली आहे, ρm इज इक्वल टू 1/4 डेन्सिटी ऑफ द मटेरियल ऑफ द बॉब. म्हणजे हे लिक्विड आहे आणि हे मेटॅलिक बॉब आहे. द न्यू टाईम पिरियड ऑफ द सिम्पल पेंडुलम. तर T2 बरोबर काढायचं आहे बेटा.
तर ऑलरेडी आता आपण घेतलेला T2/T1 इज इक्वल टू रूट ऑफ 1 मायनस रो एल डिवाइड बाय रो एम इक्वल टू रूट ऑफ 1 मायनस रो एल डिवाइड बाय 1/4 ऑफ काय आलं, रो एलच्या ठिकाणी 1/4 ऑफ म्हणजे इथं 1/4 ऑफ रो एम आणि इथं रो एम हे कॅन्सल अँड दॅट इज इक्वल टू 1 मायनस 1/4 इज इक्वल टू इथं किती येईल 4 मायनस 1 डिवाइड बाय 4 T2/T1 इज इक्वल टू रूट ऑफ 3 डिवाइड बाय 2 आणि देअरफोर T2 इज इक्वल टू रूट ऑफ 3/2 इंटू T1. आलं लक्षामध्ये, रूट ऑफ 3 इंटू T1. आता T1ची किंमत किती दिली आहे तुम्हाला, रूट 3 इंटू रूट 3 डिवायडेड बाय 2 that is equal to 3 divided by 2. 3 divided by 2. That is equal to here 1 divided by T2/T1 is equal to 1 upon असा फॉर्म्युला आहे, 1 upon बेटा 1 अपॉन हे 1 अपॉन म्हणजेच किती आलं आहे हे 2 डिवाइड बाय रूट 3 येतं, हे 2 वर जातं. मग T2 इज इक्वल टू इथं येतं 2 डिवाइड बाय रूट 3 राईट. म्हणजेच किती आलं इथं वर येईल 2, हे मी कॅन्सलच करतो. T2 is equal to 2 divided by रूट 3 into रूट 3. रूट 3 gets cancelled. 2 सेकंड. आलं लक्षामध्ये. म्हणजे इथं जे फॉर्म्युला बेसिक जो आहे तो 1 डिवायडेड बाय असा आहे बेटा, 1 डिवायडेड बाय. आणि मग याचा हा अशा टाईपचा न्यूमरिकल आपण या पद्धतीनं सॉल्व करू शकतो. चला पुढे नेक्स्ट न्यूमरिकल कोणता असेल, 2 सिम्पल पेंडुलम्स ऑफ लेंथ. पहिल्या पेंडुलमची लेंथ 100 सेंटीमीटर आणि दुसऱ्या पेंडुलमची लेंथ 144 सेंटीमीटर. स्टार्ट ऑसिलेटिंग टुगेदर ॲट टाईम t इज इक्वल टू 0. The minimum time after which they swing together is. ते परत एका फेजमध्ये येण्यासाठी किती वेळेनंतर इथं तुम्हाला जीची किंमत π² घ्या असं म्हटलेलं आहे. सांगा बरं, 2 पेंडुलम इन फेजमध्ये असण्यासाठी फेज डिफरन्स किती असतो त्यांचा, फेज डिफरन्स. आता हे लेंथ दिलेलं आहे, टाईम पिरियड काढून घ्या. T1 इज इक्वल टू 2π रूट ऑफ L डिवाइड बाय G दॅट इज इक्वल टू 2π रूट ऑफ लेंथ 100 डिवायडेड बाय जीची किंमत π² घेतली, इज इक्वल टू 2 इंटू हे π² कॅन्सल आणि इथं येईल 100 सेंटीमीटर दिले ना, मीटरमध्ये 1 मीटर राईट. तर पहिल्या पेंडुलमचा टाईम पिरियड 2 सेकंद आला. आता दुसऱ्याचा काढा, 2π रूट ऑफ L2 बाय G. 2π रूट ऑफ L2 किती 1.44 मीटरमध्ये घेतला डिवायडेड बाय π² इज इक्वल टू 2 इंटू 1.2 दॅट इज इक्वल टू 2.4 सेकंद. दुसऱ्या पेंडुलमचा टाईम पिरियड किती आला
2 सेकंद, 2.4 सेकंद. आता इन फेजमध्ये येण्यासाठी काय असेल कंडिशन, काय इन फेजमध्ये येण्यासाठी व्हॉट इज द फेज डिफरन्स या दोन पेंडुलमचा डेल्टा इज इक्वल टू किंवा डेल्टा 1 मायनस डेल्टा 2 इज इक्वल टू ओमेगा 1 मायनस ओमेगा 2 इंटू टी, that is equal to 2 पाय. ओमेगा म्हणजे 2 पाय n, 2 पाय बाय 2 पाय इंटू स्मॉल टी इंटू टाईम पिरियड आपण दिलेला आहे बेटा. किती आलं 2 पाय n म्हणजे 1/T1 मायनस 1/T2. कळलं का रे? हे 2 पाय n आहे ना, n ची किंमत 1/T1, इथं 2 पाय n2, n2 ची किंमत 1/T2. तर आता पहा 2 पाय इंटू टी इंटू T2 मायनस T1 डिवायडेड बाय T1 T2 लसावी काढला इक्वल टू 2 पाय हे टी इंटू T2 मायनस T1 किती आलं 2.4 मायनस 2 म्हणजे 0.4 डिवायडेड बाय 2 इंटू 2.4. हे 2 आणि 2 कॅन्सल, राईट. आता फेज डिफरन्स किती असतो इन फेजमध्ये 2 पाय इज इक्वल टू पाय इंटू स्मॉल टी इंटू 4 डिवाइड बाय 2 इंटू 24. इथलं हे डेसिमल आपण कॅन्सल केलं. पाय बेटा आता हे इथं आलं 4 पाय हे कॅन्सल झालं आणि मग टीची किंमत जी आली ती किती असेल सांगा बरं मला. हा 2 इकडे आला 4 पाय आणि टी इज इक्वल टू 24, राईट. टीची किंमत हे 2 पाय इन फेजमध्ये येण्यासाठी फेज द मिनिमम टाईम आफ्टर विच दे स्विंग टुगेदर इज म्हणजे स्विंग टुगेदर इन फेजमध्ये पाय. आता हे पाय कॅन्सल, इथं 2 आलं बरोबर आहे, त्यामध्ये नाही 2 पायच होतं. 2 पाय आपल्याला कॅन्सल झालं. टी इज इक्वल टू 24 सेकंदामध्ये टाईम दिला बेटा. टी इज इक्वल टू 24 सेकंद. परत एक वेळेस चेक करा कुठं काय अडचण नसेल तर आन्सर एखाद्या वेळेस रॉंग असण्याचे चान्सेस खूप असतात. तर बेटा आता नेक्स्ट पुढचा न्यूमरिकल जो असेल तो अत्यंत महत्त्वाचा आहे, एक्झामला अनेक वेळेस विचारलेला आहे. द टाईम पिरियड ऑफ अ सिम्पल पेंडुलम इज टी म्हणजे कॅपिटल टी नॉर्मल पेंडुलम when the length of the pendulum increased by 10 centimeter, L1 plus 10 असेल त्यावेळेसचा टाईम पिरियड किती येईल T1 आहे. when length of the pendulum decreased by L1 minus 10 असेल त्यावेळेसचा टाईम पिरियड किती आहे T2 आहे. then the relation between T1 and T. आता पाय बेटा काय येतं सांगा बरं. इथं मला T1 डिवाइड बाय T इज इक्वल टू काय रूट ऑफ L1 प्लस 10 डिवायडेड बाय L1 प्लस म्हणजे लेंथ जे असेल ही L1 सुरुवातीलाच किंवा L प्लस 10 डिवाइड बाय L स्क्वेअर केलात तर काय येतं सांगा मला. इथं T1 स्क्वेअर डिवाइड बाय T स्क्वेअर इज इक्वल टू L1 प्लस 10 डिवाइड बाय L. सिमिलरली T2 डिवाइड बाय T स्क्वेअर डायरेक्ट येते मी. आता L मायनस 10 डिवाइड बाय L डिवायडेड बाय L. आता या दोन्हीची बेरीज करा तर T1 स्क्वेअर अपॉन T स्क्वेअर प्लस T2 स्क्वेअर अपॉन
टी स्क्वेअर इज इक्वल टू L1 plus 10 divided by L plus L1 minus 10 divided by L1. Plus 10 minus 10 gets cancelled. हे L आहे, कन्फ्यूज नको. हां सांगा काय आलं आता पुढे. आता इथं T1 स्क्वेअर प्लस T2 स्क्वेअर डिवायडेड बाय T स्क्वेअर इज इक्वल टू L प्लस L 2L डिवाइडेड बाय L हे कॅन्सल. तर बेटा T1 स्क्वेअर प्लस T2 स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स T स्क्वेअर आहे का ऑप्शनमध्ये. पहा 2T स्क्वेअर इज इक्वल टू L1 स्क्वेअर प्लस L2 स्क्वेअर, म्हणजे सी ऑप्शन इज द राईट. नेक्स्ट न्यूमरिकल इज अ बॉडी ऑफ मास 1 kg M is equal to 1 kg suspended by light vertical spring of spring constant K is equal to 100 Newton per meter. Execute SHM. Its angular frequency means omega and n is to be determined. A body of mass, how much? 1 kg suspended from a light vertical spring of spring constant K. What is the formula? N is equal to 1 upon 2 pi root of K divided by M. Frequency, and that is equal to 1 upon 2 pi root of K 100 divided by mass 1 kg, that is 10 divided by 2 pi is equal to 5 divided by pi radian per sec is the frequency. And what is the omega? Omega is equal to 2 pi n, and 2 pi n value is pi 5 divided by pi. This gets cancelled, that is 10 radian per second. That is the result of this problem. We have the formula n is equal to 1 upon 2 pi root of K divided by M. You put up all these values and get the here frequency and period, and from that formula we calculate n and omega. Okay, now next, when a block of mass M is equal to how much? 2 kg is suspended from a light spring, it elongates x 0.05 meter. It is pulled further from its equilibrium position by, further pulling means amplitude, A is equal to 0.1 meter, and released. Its time period of oscillation capital T काढायचा बेटा. हां सांगा काय येतं फॉर्म्युला. T is equal to 2 pi root of x divided by K. टाइम पिरियडचा जो फॉर्म्युला दिलेला आहे तुम्हाला, T इज इक्वल टू 2 पाय रूट ऑफ M अपॉन K येतं, M अपॉन K, that is 2 pi root of mass 2 kg and spring constant K, F is equal to Kx. Therefore, K is equal to F divided by X. What is F? M into G divided by X. Mass 2, G 10, X elongation 0.05. हे 2 झिरो दिले इथं, हे जे कॅन्सल, हे 200, दॅट इज इक्वल टू 400 न्यूटन पर मीटर बेटा.
तर केची किंमत ठेवून टाका 400 अँड दॅट इज इक्वल टू 2 पाय रूट ऑफ 2 इंटू 100 दॅट इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय 10 इंटू 1 अपॉन रूट याला रूट 2 इंटू रूट 2 लिहा हे कॅन्सल झालं दॅट इज इक्वल टू रूट 2 पाय डिवायडेड बाय 10 divided by 10 रूट 2 पाय divided by 10 f is equal to kx, k is equal to f divided by x, f m into g divided by x म्हणजे m किती 2 g 10 डिवाइड बाय इलॉंगेशन x 0.05 हे 5 × 200 400 बरोबर आहे तर 400 हे 2 ने कॅन्सल केलं 200 आलं m अपॉन k हां परत आपल्याला इथं 200ला आपण 2 इंटू 100 स्क्वेअर रूट ऑफ 10 हे इथं रूट 2 आणि 2ला रूट 2 इंटू रूट 2 एक कॅन्सल तर रूट 2 इंटू पाय डिवायडेड बाय 10 रूट 2 इंटू पाय डिवायडेड बाय 10 इज द राईट आन्सर करेक्ट करून ठेवा बेटा आन्सर करेक्ट करा या ठिकाणी हे अशा पद्धतीचं न्यूमरिकल येऊ शकतं